श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 42. कृतायुगामध्ये सुमंत नावाचा एक ब्राह्मण ऋषी होता. त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा होते. त्यांना एक सुशीला नावाची सुंदर मुलगी होती. पुढे सुमंत पत्नी दीक्षा मृत्यू पावली. तेव्हा त्या ऋषीने दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कर्कशा होते. ती दुष्ट स्वभावाची होती. सुशीला जेव्हा वयात आली तेव्हा सुमंताने तिचे लग्न कौंडिन्य ऋषी समवेत केले. सुमंत ऋषींनी जावई व मुलगी यांना आपल्याजवळ ठेवून घेतले, पण ते कर्कशाला आवडले नाही. तेव्हा कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस घेऊन तिथून निघाले. मार्गात दुपारच्या वेळेस ते अनुष्ठानासाठी एका नदीवर उतरले. त्यावेळेस नदीवर काही स्त्रिया अनंत चतुर्दशीचे व्रत करीत होत्या. त्यांच्याजवळ सुशीला गेली. सुशीलेने तुम्ही काय करीत आहात असे त्या स्त्रियांना विचारल्यानंतर त्या स्त्रियांनी तिला अनंत चतुर्दशी व्रताची संपूर्ण माहिती सांगितली व आपल्या समवेत व्रत आचरण्याचा सल्ला दिला. ऐसे सांगता सुशीलेसी व्रत आचरियो त्वरे तेसी, आजी असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे. ऐसे सांगता सुशीलेशी व्रत आचरी ओ त्वरी तेसी, आजी असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 42 संपूर्ण. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.